तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। काय झालं स्वानंदी? तुला बरं वाटत नाहीये का? साहेब, हे फॅक्टरीचे पेपर्स हे प्लीज तुमच्याकडेच ठेवा. अहो, तिची मालकी नकोय मला. मी सुजित सरांशी लग्नाला होकार दिला होता ते त्यांचा पैसा, त्यांचा बिझनेस, त्यांचा राजकीय वारसा बघून नाही. मला या आधी यातलं काही नको होतं आणि आत्ताही नकोय. तुला पैसा असो किंवा सत्ता असो याची हाव नाहीये हे मला व्यवस्थित माहिती आहे. आणि बघ, हे इतर लोकांचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस, त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. आणि ही फॅक्टरी जी मी तुझ्या नावावर केली ना ती स्वेच्छेनं केलेली आहे. तुझं लग्न सुजित रावांशी ठरलं होतं पण ते झालं नाही म्हणून मी माझा निर्णय बदललेला नाहीये. तुला माहितीये की मणी माझ्या मुलासारखा आहे आणि म्हणून तू सुनेपेक्षा काही कमी नाहीयेस. आणि मला सांग की एकदा स्वेच्छेनं दिलेली भेटवस्तू सासरी परत घेतील का? साहेब, तुमचं म्हणणं पटतंय मला. पण अहो, फॅक्टरीची मालकी जर माझ्याकडे राहिली ना तर बँकेच्या व्यवहारात मर्यादा येतील आणि त्यामुळं सुजित सरांना, संचिता मॅडम यांना त्रास होईल. सुजित सर तुमचा मुलगा आहे आणि त्यांनी माझ्याकडनं असं परमिशन घेऊन पैसे काढून घेणं मला अजिबात पटणार नाही. हे पेपर्स प्लीज तुम्ही ठेवा आणि या जबाबदारीतनं मला मोकळी करा. सुजितचं सोड ग, माझे कुठलेच निर्णय त्याला आवडलेले नाहीयेत आजपर्यंत. हा पण नाही आवडलेला. आणि समजा हे गिफ्ट तुला तुझ्या वडिलांनी दिलं असतं तर ते तू परत केलं असतंस का? त्यांच्या मनाचा मान राखला असतास ना? स्वानंदी, मी तुझ्या वडिलांसारखाच आहे ना? मणी, हे ते ठेवतो. हिच्या वडिलांनी हिच्यासाठी काय केलं हे माहिती नाहीये पण बाबांचा उल्लेख होताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजेच वडिलांची आठवण स्वानंदीला भावूक करते हे आज माझ्या लक्षात आलंय. आणि ही माहिती पुढे राजकारणासाठी आणि घरगुती कारणांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.